नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहेत? मजेत आहेत ना? चला तर म्हटलं आपल्या ब्लॉगला सुरुवात करू. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर चला, आज आहे ना सकाळीच पटापट घरची कामं झाली. उन्हाळा चालू झाला ना तर खूप म्हणजे आपली असं कामाचं लवकर आवरलं तर बरं वाटतं. ह्या ताईचं झालं, त्या ताईचं झालं. आपण पटापट हेवाने पटापट कामं करून घेतो. तर बघा आता ऊन पण खूप लागायला लागलं ना, तर पटकन आपण आवरून मोकळं होतो. तर मी आता स्वयंपाक करायला लागले. आज आपला साधा आणि सिंपल स्वयंपाक होता. बाजरीच्या भाकरी आणि मस्त आपल्याला उडदाची डाळ करून घ्यायची होती. आता भाजीपाला पण खूप महाग झाला. काय बनवायचं, काय बनवायचं तोच मोठा प्रश्न असतो. पण म्हटलं चला, कधीतरी वेगळं पण खाल्लं ना तर छान वाटतं. मुलांना पण तशी सवय लागते भाकरी ते. तर आम्ही बाजरीच्या भाकरी करून घेतो मस्त. तर बाजरीच्या भाकरी कशा करायच्या आणि आता तर चुलीवरती करायला म्हणजे आपल्याकडे काही चूल वगैरे आता कोणी पहिल्यांसारखं पेटवत नाही. आपल्या आईन ते चुलीवरती करायच्या त्याच्यामुळे मस्त हारीवरती अशा भाकरी शेकायच्या. खूप छान अशा रुचकर भाकर लागायच्या आईन त्यांच्या, आजीन त्यांच्या हाताच्या. पण आपण आता गॅसवरती केल्याने ना गॅसवरती पण काही चालत नाही. त्यासाठी ना आपण आता आई गॅसवर भाकर शेकणं चालत नाही. त्यासाठी आपण गॅसवरती करतो पण तव्यावरती भाकर शेकायची असते. मग ती भाकर काही काहींची अशी बट्टरपटक येते तिला म्हणजे असं पोपडा येत नाही, भाकर चांगली फुलत नाही. त्यासाठी बघा आता मस्त पीठ मी चोळून घेतलं. मस्त असं चोळून घ्यायचं पीठ आणि मस्त असं चोळून खूप छान असं रगडून आणि त्याचा असा गोळा तयार करून मध्ये बघा असं पोकळ ठेवायचा आहे तो गोळा आणि मस्त आपण त्याला असं मध्ये असं करून घेतलं की म्हणजे ते भाकर आहे ना आजूबाजूला कोपऱ्याला खूप छान ठोकली जाते आणि मध्ये ना अशी जास्त अशी बारीक येत नाही, मग बरोबर येते ती. तर बघा आता आपण मस्त पहिले असे एका हाताने एक साईडला हात लावून द्यायचा आणि एका हाताने असं मस्त गोल 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 पहिले तिला असा आकार द्यायचा आणि आपण हात आहे ना असा कोपऱ्यांवर घेतलेला आहे म्हणजे आपले भाकरीचे कोपरे म्हणजे भाकरीचे काठ आहेत ना बारीक येतात. तर बघा आपण काठावरती असे मस्त पूर्ण असे गोल हात दोघे हाताने ठेवले ना तर आपली भाकर खूप छान अशी मस्त येते. तर भाकर बघा मस्त अशी छानशी होते बघा. पूर्ण अशी तिला कोपऱ्यांना पण असं हळू 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 गोल गोल फिरवायची. भाकरीला अजिबात तडे पडत नाही, काय नाही. आणि आपल्या बांगड्या आहेत ना वरती खोचून घेतलेल्या आहेत आणि मस्त आपण भाकर ठोकून घेतोय. पहिल्या बाया काचेच्या बांगड्या घालायच्या, असे मस्त चुनुक चुनुक आवाज व्हायचा. आता तर काही कोणी एवढे बांगड्या वगैरे कंगन असेच घालता. जास्त अशा काचेच्या बांगड्या कोणी एवढं घालत नाही. तर बघा मस्त आता मी भाकर थापून घेतलेली आहे. पूर्ण कोपरे ते बारीक तोपर्यंत आपला तवा आहे ना फुल गॅसवरती तपू द्यायचा आहे त्याला. खूप छान असा मस्त गरम झाला की लगेच आपण भाकर टाकून घ्यायची आहे बघा. पूर्ण तव्यावर भाकर टाकून घेतलेली आहे आणि कुठे जसं तिला कोपरे वगैरे तुटलेले काहीच दिसत नाही. खूप छान. लगेच आपण तिला पाणी म्हणजे पाणी लावून घ्यायचं आहे आणि पाणी लावून लगेच अशी फिरून घ्यायचं आहे पाणी. पाणी जास्त असं कोरडं होईपर्यंत पूर्ण भाकर सुकेपर्यंत राहू द्यायची नाही ती भाकर. मग ती भाकर आहे ना जास्त अशी फुलत नाही. तर बघा आत्ता पाणी लावलं ना लगेच तिला 2 मिनिटात उलटी करायची आहे. आता जोपर्यंत मी आता हे बघा लगेच आता तिला मी परत लगेच उलटी करायला घेतलेली आहे. ती भाकर एवढी भारी होते ना तर खूप छान होते. मी तुम्हाला अशा 2-3 भाकरी करून दाखवते. तर तवा बघा आता तपलेला म्हणजे सुरुवातीला पहिली भाकरला एवढा तपलेला नव्हता तो. तर आता बघा पाणी लावून आणि पाणी जास्त असं कोरडं होऊच द्यायचं नाही भाकरला. तोपर्यंत आपण लगेच दुसरी भाकरचा पण गोळा रगडून लगेच भाकर करून घ्यायची. गॅसवरती पण पटापट पटापट असा स्वयंपाक करावा लागतो आपल्याला. तर बघा आता दुसरी भाकरचा पण गोळा करून घेतलेला आहे. ती भाकर थापते तोपर्यंत लगेच होते आपली भाकर. तर बघा आता ही भाकर पण मस्त झालेली आहे आपली. तर आता तिला उलटी करून घेते मी. ही ना पहिली भाकरला थोडा वेळच लागला कारण की ना बघा तवा एवढा तपलेला नव्हता आणि किती छान अशी मस्त झालेली भाकर. पांढरी शुभ्र, जास्त जळली नाही, काही नाही, डाग नाही. अशीच भाकर आली ना तरच ती भाकर खूप छान अशी फुलते आपली भाकर. जास्तच ती वरून आपण जेव्हा पाणी लावलं तेव्हा जास्त कडक केली ना तिला तर मग ती म्हणजे खाली कडक होऊन गेली ना आपण नंतर उलटी केली तर ती भाकर आहे ना अजिबात फुगत नाही. तर त्यासाठी आहे ना अशी मस्त भाकर येण्यासाठी मी तुम्हाला आज करून दाखवते. अशा पद्धतीने गॅसवरती बी करा. खूप छान भाकरी होतात, मस्त फुलतात आणि पोपडा पण खूप छान येतो भाकरीला आणि खूप भारी लागतं खायलासुद्धा. अशा मस्त रुचकर चुलीसारख्याच शेकायच्या त्यांना तव्यावरती. तर भारी भाकरी होतात. तर पहिली भाकर थोडीशी तवा तपलेला राहिला तर थोडंसं हे होतं. नंतर आपण दुसऱ्या भाकरीपासून आपला खूप छान असा तवा चांगला तपला की मस्त होतात. तर बघा आता मस्त तवा तपलेला आहे आता. तर बघा मी आता उलटी करून दिली भाकर. आणि इकडनं पण
जास्त अशी कडक करायची नाही आहे तिला. पूर्ण अशी भाकरी नरम नरमच राहिल्या ना तेव्हाच अशा ठेवायच्या आहेत, म्हणजे आपल्या भाकरीत ना खूप छान होतात आणि मस्त फुलतात. बघा हळूहळू कसे कोपरे फुलायला लागलेले आहेत आणि मस्त अशी भाकरी आहेत ना, खूप छान अशा मस्त होता. तर बघा खूप भारी होता. अशा पद्धतीने जर करून घेतलं ना आपले, बघा किती भारी फुलते भाकर. बघा जशा सांजोऱ्यासारख्याच भाकरी होतात. केवढी भारी झाली ना. अशा पद्धतीनेच करून घ्यायचे. भाकरी जास्त उलटी बी असताना कडक करायची नाही, अशी बी असताना कडक करायची नाही. बघा नरम नरमच भाकरी खूप छान अशा मस्त चपात्यासारख्या पण लागतात. आपण जशा पोळ्या वगैरे, कोणी पोळीला चपाती म्हणतं, कोणी पोळी म्हणतं, आमच्याकडे पोळ्या म्हणतात, कोणी चपात्या म्हणतात असं. तर बघा खूप छान अशा आपल्या भाकरी तयार होतात. जसे सांजोरीच तयार झालेली आणि अशा पद्धतीने जर करून घेतलं ना सगळेसुद्धा आवडून आवडून खातात. तर बघा आता मी दुसरी भाकरसुद्धा टाकून दिली. लगेच आपल्या इकडे पण लक्ष ठेवायचं आणि तिकडे पण करायचं. पटक्यात पटापट कामं करायची. तर बघा आपली दुसरी भाकर पण लगेच झाली ना, आता ती पण मी तव्यावर टाकून घेतलेली आहे. आणि तिला आता मी लगेच पाणी लावून घेतलं आहे. आता आपली भाकर ही नाही पटकन उचलायची, कारण की ना आता आपला तवा खूप छान असा लवकर, आता दुसरी भाकर आहे ना त्यामुळे कडक झालेला आहे तवा. तर आता पटापट होतील आपल्या भाकरी. तर बघा खूप छान अशा मस्त भाकरी जर केल्या ना अशा पद्धतीने भारी होतात. तर बघा अजून पाणी दिसतंय तुम्हाला, पाणी दिसतंय ना तोपर्यंतच थोडंसं असं आता लगेच उलटी करून घ्यायची तिला आणि मस्त होतात. म्हणजे ते पाणी फक्त थोडं कमी झालं की बस असं समजायचं. आता पाणी कमी झालं, आता लगेच उलटी करून द्यायची. बघा जास्त असं पूर्ण सुकून गेलं आणि मग ते भाकरीला आहे ना तडे पडतात, भाकर अशी याच्यासारखी होते. आणि जास्त पण अशी कडक करायची नाही आहे. बघा पाणीच नाही आमच्याकडे, तर पूर्ण तुम्हाला दाखवल्या मी भाकरी पूर्ण झाल्या कशा सांजोरीसारख्या झाल्या. नंतर मग पाण्याचा त्रास आहे आमच्याकडे. आज पूर्ण टाक्या वगैरे स्वच्छ धुवून, म्हणजे माझा स्वयंपाक झाला, भाजी पण झाली, बाकीचे कामं झाली आणि हे बघा आता मस्त टाक्या धुवून मी ठेवून देते. आता उन्हात ठेवून देते. पाणी नसल्यामुळे आज थोडे भांडेसुद्धा जमा झाले. आमच्याकडे आज 9-10 दिवस होऊन गेले. 9-10 दिवस झाले ना आमच्याकडे खूप पाण्याचा त्रास होऊन जातो. तर आज सांगताय कोणी संध्याकाळी येईन, कोणी केव्हा येईन. तर आता समजेल केव्हा पाणी येतं. तर बघा सगळ्या टाक्या मी स्वच्छ धुवून पुसून ठेवून दिल्या. तर बघा आमच्याकडे पाणी खूप उशिरा आलं. आमच्याकडे पाणी आलं 9 वाजता, म्हणजे 8:30 वाजता पाणी आलेलं आहे. तर आमच्याकडे आता 11 वाजून गेले, पाणी चालूच आहे. 10:30 वाजेपर्यंत आम्ही कपडे धुतले. आता सगळं आवरणं झालं घरातलं. खूप पाणी भरून घेतलं. बघा अजून बी पाणी चालू आहे. ताऊ, दादू आम्ही सगळे पाणी भरत होतो, कपडे धुत होतो. खूप छान असं 10-10:30 पर्यंत कपडे वगैरे आवरले. भरपूर कपडे धुतले, पाणी भरलं. बघा आथरून पण टाकले गेलं आहे. बाकीचं आमचं जेवणं वगैरे आवरून आम्ही पाणीच भरतोय. किती पाणी भरलं बघा. भरपूर पाणी भरून घेतलेले, सगळी भांडी भरून घेतली ह्यावेळेस. कसा वाटला आजचा व्हिडिओ पाणी संपल्यानंतर ते